लपंडाव या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की इथे सखी असते ना, ती परशूला म्हणत असते की तू खाली कशाला बसला आहेस, खाली बसू नकोस, इथे वरती बसून घे असं म्हणून ना ती त्याला फोर्स करून वरती बसवण्याचा प्रयत्न करत असते. तेव्हा परशू तिला नको नको म्हणत असतो की अगं नको सखी, राहू दे. पण त्यावर सखी म्हणते का नाही, तू खुर्चीतच बसायचंस, इथे राघव कामतांचं घर आहे, हे असं होणार नाही. आणि असं म्हणून ना ती सगळ्यांना सांगत असते का इथे या राघव कामतांच्या घरी अशी कोणालाही ट्रीटमेंट मिळत नाही आहे आणि इथून पुढे सुद्धा मिळणार नाही. असं म्हणून ना ती सरकारला टोमणे देत असते की तुमच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत. त्यावर सरकार मात्र हे सगळं शांतपणे ना ऐकत असते. कसं तिचा तोरा दाखवत आहे. त्यावर ती काना मनातल्या मनात म्हणत असतो की आता ह्यांना ना लवकरात लवकर थांबलं पाहिजे, नाहीतर मी जो बॉम्ब टाकणार आहे तो राहिला बाजूला, ह्यांचीच नसते छोटे छोटे फटाके आहेत ना ते फुटत राहतील आणि माझा प्लॅन आहे ना तो सगळा फसून जाईल. असं म्हणून ना काना ना तिथे काहीतरी वेगळा विषय ना वळवण्याचा प्रयत्न करत असतो. तेव्हा सखी मात्र त्याच्या बाजूला येऊन नाश्ता करण्याचा प्रयत्न करत असते. तेव्हा तिथे हर्षदा येऊन सगळ्यांना नाश्ता देत असते आणि नाश्त्यासाठी ना मस्तपैकी पास्ता वगैरे असं काहीतरी वेगळंच फूड असतं, म्हणजे भारतातलं असं पदार्थ काही नसतात. तेव्हा सखी म्हणत असते की हे काय आहे आणि कानासुद्धा म्हणत असतो की असं दुसरं काही खायला नाही आहे का, हेच खायला आहे का. त्यावर सखीसुद्धा म्हणते का हां, असं उपमा किंवा पोहे वगैरे असं काय नाही आहे आणि हा एवढाच नाश्ता आहे का. असं म्हटल्यावर सरकारला थोडं कसं तरी वाटत असतं, पण ती काही बोलायचं मागत नसते. तेव्हा इथे सखी असते ती म्हणत असते का आपण ना छान नाश्ता केला पाहिजे, म्हणून ना ती सांगत असते की पोहे बनवले पाहिजेत. त्यावर काना म्हणतो का तू मला छान डाळिंब टाकलेले पोहे आवडतात का. त्यावर सखी म्हणते का हो, मला ना खूप आवडतात डाळिंब टाकलेले पोहे. असं म्हणून ना ती हर्षदाला सांगते की तू आमच्यासाठी बनवशील का, तू 1 प्लेट आहे ना माझ्यासाठी ना असे ना पोहे बनव. त्यावरती काना म्हणतो 1 प्लेट कशाला, 2 प्लेट सांगा ना, म्हणजे मी पण खाईन. असं बोलल्यावरती सखी म्हणते का ठीक आहे, चालेल ना, मी 2 प्लेट सांगते. तेव्हा ना ती त्या हर्षदाला सांगते की तू ना 2 प्लेट आहे ना आमच्यासाठी छानपैकी ना मस्त पोहे बनव आणि ते आणून दे. हे असला काय आम्हाला नाश्ता नको आहे. असं म्हणून ना जो सरकारने सजेस्ट केलेला नाश्ता असतो ना तो सखी आहे ना रिजेक्ट करते. आणि त्याच्यानंतर ना इथे काना आणि सखी छानपैकी बसलेले असतात. त्यांच्या ना थोड्याफार गप्पा रंगलेल्या असतात आणि ती ना सखी विचारत असते की इथे गौतम काका आणि कुल्फी कुठे आहे. असं बोलल्यावरती मीनाक्षी काहीच बोलत नाही, ती ना शांत असते. आणि त्याच्यानंतर ना इथे सगळेजण नाश्ता करायसाठी बसलेले असताना तिथे सखीने सांगितलेलं असतं त्यांना की आम्हाला पोहे पाहिजेत, तू तसे पोहे घेऊन ये. सरकार मात्र तिचा नाश्ता आहे ना तो ती करण्यामध्ये गुंग असते आणि ती कोणाशी काहीही बोलत नसते, कारण का तिचा सखीकडून वारंवार आहे ना अपमान होत असतो आणि तो ना ती सहन करत असते. तेव्हा कान्हा आहे ना तो छानपैकी ते जे पोहे असतात ना तो खात असतो आणि तो म्हणत असतो की एवढे तडकते फडकते झाले आहेत ना की एकदा खाल तर खातच राहिले, एवढे मस्त झाले आहेत. असं म्हणून ना तो पोह्यांची स्तुती करत असतो आणि म्हणत असतो मी जरा ना बाहेर जाऊन ना तिथे बसून खातो, म्हणजे ना जरा मला बरं वाटेल. आणि असं बोलून ना तो टी व्ही लावतो, कारण का त्याचा काहीतरी प्लॅन असतो, त्या प्लॅनच्या मुताबिक सगळ्या गोष्टी व्हायला पाहिजे होत्या. आणि इकडे जी काकू असते ना म्हणजे मीनाक्षी, ती सखीकडे मात्र बघत असते आणि इकडे टी व्हीवरती ना बातम्या लावल्या असतात. त्या बातम्यांमध्ये सांगत असलं की कामत कंपनीचे 17 कर्मचाऱ्यांनी इथे राजीनामा दिला आहे. असं ऐकल्यावरती इथे सखीला आणि घरातल्या सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो की 70 कर्मचाऱ्यांनी कसं काय राजीनामा देऊ शकते. असं ऐकल्यावरती तिथे सरकार जोरात उठून येतात हॉलमध्ये आणि ना बघायचा प्रयत्न करतात की काय चालू आहे आणि काय झालं आहे. ते सर्व ऐकल्यावरती सरकारला आता खूप मोठा आश्चर्याचा धक्का बसलेला असतो आणि त्यावरती ना काना म्हणत असतो की बाप रे बाप, एवढं सगळं झालं आहे, कसं काय होणार. असं म्हणून ना तो सुद्धा आगीमध्ये तेल होत असतो आणि हे सगळं ना सरकार शांतपणे बघत असते. तिला ना या सगळ्या गोष्टीची चीड येत असते की 70 कर्मचारी सोडून गेले आहेत आणि ते सुद्धा त्या समोरच्या केसी कंपनीमध्ये गेलेले आहेत, म्हणजेच किर्लोस्कर कंपनीमध्ये. आणि ह्याचा ना तिला प्रचंड राग येतो की आपलीच माणसं आपलेच दात खाऊन टाकतात. असं म्हणून ना तिला ना राग येत असतो आणि ती ना काय करू काय नाही हे सुचतच नसतं. ती म्हणत असते की हे काय चाललं आहे ना, लवकरात लवकर समजलं पाहिजे. आणि तिच्या हाताखाली परशू असतो ना आणि परशूला याची काहीच कल्पना नसते. तेव्हा काना सगळं काही बघत असतो, कारण का हे सगळं कानाने घडवून आणलेलं असतं. पण सखीला चिडे
सखीला ती सगळं काही विचारण्याचा प्रयत्न करत असते. सखी म्हणते, मला काय माहिती. त्यावर ती सरकार म्हणते, तुलाच माहिती आहे ना, तुझ्याच या सगळ्या गोष्टींमुळे झालं आहे. तू जर वेळीच मला प्रॉपर्टीच्या पेपरवर सह्या दिल्या असतास तर आज ही गोष्ट झालीच नसती. मी त्यांचे पगार आहे ते थकवले नसते. असं म्हणून सखी म्हणते, का असं काही नाही, ते तुमच्या हातात होतं, तुम्ही लक्ष द्यायला होतं, आम्हाला काही बोलू नका. असं म्हणून सखी आहे ना ती सरकारलाच चिडत असते आणि सरकारवरच ती 4 गोष्टी आहे ना ती त्या बोलून दाखवत असते. आणि तिचं असं बोलणं ऐकल्यावरती सरकार मात्र गप्पपणे सगळं काही ऐकून घेत असेल. ती म्हणत असते की माझ्या कंपनीमध्ये ना सगळी मूर्ख एम्प्लॉई भरले आहेत. असं बोलल्यावरती कान्हा म्हणू लागतो की हां, नुसतं तुमचं इथे बसून बोलणं गरजेचं नाही का, मला काही कल्पना नव्हती. म्हणजे तो परशूबद्दल बोलत असतो. तो म्हणत असतो का, मला जर कंपनीचा मॅनेजर बनवलं असतं तर मी काही गोष्टी सांगू शकला असतो. म्हणजे काही कंपनीजमध्ये ना असे इमर्जन्सी फंड्स ना ठेवले पाहिजे, जेणेकरून आपल्याला कधी इमर्जन्सी आली ना तर तो फंड आहे तो आपल्याला यूज करायला होतो आणि तो फंड यूज केल्यावरती आपल्याला आपल्या गरजा भागून जातात. असं बोलल्यावरती सरकारला इथे मात्र थोडीशी अक्कल येऊ लागते की हां, आपलं ना कुठेतरी कमी पडतो आहे आणि आपला ना स्टाफ आहे तो बरोबर नाही आहे. असं म्हणून ना ती परशूकडे बघते आणि म्हणते का, मला ना सगळी बावळट माणसं भेटली आहेत, काहीही कामाची नाही आहे. फक्त इथे उभं राहून ते बोलतात का, मला काही कल्पना नाही. त्यावरती परशू म्हणतो की असं काय आहे, असं मला काहीच माहीत नव्हतं. असं म्हटल्यावरती इथे कान्हा म्हणतो का, हां, तुम्ही फक्त तेवढंच म्हणा की आम्हाला काही माहीत नव्हतं आणि आम्हाला काही कल्पना नव्हती. पण मी सांगतो, जर मला असं केलं असतं तर मी खरंच असं गोष्टी केल्या असत्या. असं म्हणून ना तो सांगत असतो की आपली एवढी मोठी कंपनी आहे. असं बोलल्यावर सरकार त्याच्याकडे रागाने बघते. तेव्हा कान्हा म्हणतो की आपली नाही, तुमची एवढी कंपनी आहे तर इमर्जन्सी फंड तर पाहिजेच होता ना. असं म्हणून ना तो तिला वारंवार दाखवून देत असतो की तुमच्याकडचे एम्प्लॉई हे बरोबर नाही आहे आणि मी कसा योग्य आहे आणि मी कशी छान पद्धतीने कंपनीनं तुमची सांभाळू शकतो. असं म्हणून ना कान्हा आहे तो सरकारला ना थोडीशी पूल देत असतो की मला तुम्ही कामावर ठेवा. पण इथे सरकार असते ती सखीला दोष देत असते की तुझ्यामुळे झालं. त्यावर सखी तिला म्हणत असते का, इथे ना दिसत आहे की ते कर्मचारी बावट आहेत का त्यांची बॉस. असं म्हणून ना सखी असते ती उत्तराला उत्तर बरोबर सरकारला देत असते. कारण का, सरकार असते ती त्या सखीवरच ब्लेम करत असते की तू सह्या केल्या नाहीस म्हणून. त्यावर कान्हा म्हणतो की त्यांना बोलून काही अर्थ नाही आहे. इथे ना आपल्याच काही गोष्टी चुकलेल्या आहेत आणि ना हा सगळा जो प्लॅन आहे ना तो आधीपासून चालू होता. जसं परशू सर म्हणाले की 10% कंपनीचे शेअर्स पण घेतलेले आहेत, त्या पद्धतीने ना हा सगळा प्लॅन आहे ना तो खूप आधीपासून चालला होता. हे तुम्हालाच माहीत नव्हतं, ही तुमची चूक झाली. असं म्हणून ना कान्हा सरकारची चुकी सरकारला दाखवत असतो. तो ना सरकारला घाबरवलेलं पण असतं आणि सरकारच्या तोंडचं पाणी आहे ना ते पळवून टाकलेलं असतं. आणि त्यावरती वारंवार ना कान्हा म्हणत असतो की आपली कंपनी, आपली कंपनी. असं बोलल्यावरती सरकार त्याला म्हणतात की काय रे आपली. त्यावर तो म्हणतो, नाही नाही, आपली नाही, तुमची कंपनी, मी फक्त तुम्हाला सांगतो आहे की कसं काय करायचं आणि काय. त्यावर सखी म्हणते की काय रे, खरंच असं इमर्जन्सी फंड वगैरे काही कल्पना असते का. असं म्हटल्यावरती इथे सरकारसुद्धा विचार करत बसते की हां, हा जे कान्हा म्हणत आहे ना ते बरोबर आहे. पण ही सगळी आयडिया माझ्या कंपनीतल्या स्टाफने का दिली नाही. त्यावर ती म्हणू लागते की माझ्या कंपनीमध्ये ना व्यवस्थित स्टाफ नाही आहे. तर सखी म्हणते की काय माहिती, व्यवस्थित स्टाफ नाही आहे का व्यवस्थित बॉस नाही आहे. असं म्हणून सखी असते ना ती सरकारलाच उलटं उत्तर देत असते आणि तिचं हे बोलणं ऐकल्यावर कान्हाला ना बरं वाटत असतं की बघा चला काहीतरी होत आहे. आणि असं बोलून ना तिथून सरकार मात्र निघून जातं आणि तिच्या वाटोपाठ सगळेच आपापल्या रूममध्ये निघून जातात. तेव्हा कान्हाच्या मोबाईलवर माईचा मेसेज येतो आणि तो बघून इथे कान्हा म्हणत असतो की आता माई, तुम्ही ना सरकारचा चेहरा बघण्यासाठी इथे पाहिजे होतात. तिच्या तोंडचं कसं पाणी पळालं आहे ना हे बघायला तुम्ही इथे पाहिजे होतात. तिथे बसून तुम्हाला काहीही समजणार नाही. पण आता लवकरात लवकर सरकारला दाखवून देतो की ही कान्हा काय चीज आहे आणि कान्हा काय काय करू शकतो. असं म्हणून ना कान्हा त्याच्या मनामध्ये ना निर्णय घेत असतो की मी आता लवकरच ह्यांना दाखवून देणार आहे की ह्यांची काय लायकी आहे आणि हे लोक काय आहेत असं म्हणून. आणि इकडे सखी मात्र छानपैकी ना तिच्या रूममध्ये ना फोनवर बोलत असते. ती फोनवर चाळीतल्या सगळ्या लहान मुलांशी बोलत असते. त्यांना ती सांगत असते की अरे मी कुठे लांब गेली आहे का, मी इथेच आहे जवळ आणि मी तुम्हाला सतत जेव्हा गरज असेल तेव्हा तुम्हाला मी भेटायला येणार आहे. तुम्ही टेन्शन घेऊ नका, तुम्ही इंग्लिशचा अभ्यास करत राहा, मी आल्यावर ना चेक करणार आहे. असं म्हणून फोन ती ठेवून देते
आणि इकडे मीनाक्षी तिच्या रूममध्ये आलेली असते. ती म्हणते की तू काय गं, कशी आहेस? तेव्हा ना मीनाक्षी सगळं काही सखीला सांगण्याचा प्रयत्न करत असते. तेव्हा सखी म्हणते की काय बोलू काकू तुझ्याशी, तू ज्या काही गोष्टी केल्या आहेस त्याच्यावरून मी कशी तुला माफ करू. त्यावरती इथे मीनाक्षी म्हणते का अगं पण तू माझं थोडं तर ऐकून घे, मी हे सगळ्या गोष्टी मुद्दामून नाही केल्या, माझं ना ह्यामागे कारण होतं. असं बोलल्यावरती सखी म्हणते की अगं हो तुझं कारण होतं मान्य आहे, पण तुझ्या अशा वागणुकीमुळे त्या मुलांचा जीव गेला असता तर तू काय करणार होतीस. असं बोलून ना सखी असते ना ती त्या काकीला म्हणत असते की माझा राग तुझ्यावर नाही आहे, पण तू जे काही केलंस ना त्याच्यावरून मुलांचा जीव गेला असता तर तू काय करणार होतीस. जीव गेला असता तर काय होणार होतं पुढे. असं बोलल्यावर मीनाक्षी म्हणते का हे बघ मी ना स्वतःहून नाही केलं, मला ना हे सगळं करण्यासाठी सांगितलं होतं, त्यामुळे ना मी केलं, मला ना माफ कर. त्यावर सखी म्हणते का माफ करायचा प्रश्न नाही आहे, असं काही नाही आहे, पण तुझ्या अशा चुकीमुळे ना त्या मुलांचं आयुष्य खराब झालं असतं गं, जीवानिशी गेले असते ते. त्या विषप्रयोगामुळे तुला माहिती आहे का किती मोठा प्रॉब्लेम झाला असता. तेव्हा ना मीनाक्षीला झालेला सगळा प्रकार आठवतो की सरकारने कसं आपल्याला एकदम रागामध्ये आणि आपल्याला आपलं राग घेऊन सगळ्या गोष्टी सांगितलेल्या असतात, आपल्यावर जबरदस्ती टाकून सांगितलं असतं ह्या सगळ्या गोष्टी करायला, की तिथे जायचं आणि सगळा विषप्रयोग करायचा म्हणून. त्यावर सखी म्हणते की बरं ठीक आहे, आता तू एवढं काही बोलू नकोस, एवढं माफी मागू नकोस, मला कळतं आहे, पण तुला समजतं आहे ना ती एवढी छोटी गोष्ट नाही आहे. ते काही जर झालं असतं ना तर त्या मुलांना खूप त्रास झाला असता गं, जीवानिशी गेले असते, त्यांच्या जीवाचा प्रश्न होता ना, म्हणून मी तुला बोलत आहे, बाकी काही नाही. असं म्हणून ना सखी असते ती तिच्या काकूला एकदम शांतपणे गोडीने सगळ्या गोष्टी सांगत असते. तिच्यावर काही ओरडत नसते का तिचा अपमान होईल ना असं काहीच करत नसते. ती तिला माफसुद्धा करत असते की जाऊ दे, इथून पुढे असं होऊ देऊ नको. असं बोलल्यावर मीनाक्षी मात्र सखीला मिठी मारते आणि ना रडू लागते. तिचं म्हणणं खरंच असतं, कारण का तिच्याकडून सरकारने या सगळ्या गोष्टी करून घेतलेल्या असतात. मीनाक्षीला ह्यातलं काही करायचं नसतं, पण सरकारने सगळं करून घेतलं असतं. त्यावर ती ना ती सगळ्या गोष्टी विचारायचा प्रयत्न करत असते डिवोर्स वगैरेबद्दल. तेव्हा इथे सखी म्हणत असते की अगं तू ती उसळ करतेस ना ती माझ्यासाठी करशील का गं. असं म्हणून ना सगळा विषय आहे ना ती तो टाळाटाळ करायचा प्रयत्न करत असते. तेव्हा मीनाक्षी म्हणते का करेन ना मी, तुझ्यासाठी करायला काय आलेलं आहे, मी नक्की करेन. असं म्हणून ना मीनाक्षी तिला सांगत असते का मी करेन ना, तुला उसळ आवडते ना माझ्या हातची, मी नक्की करेन. असं म्हणून तिला सांगत असते का मी करेन, पण तू जेवो का पोटभर, मी तुझ्यासाठी माझ्या हाताने माझ्या पद्धतीचे करेन, तुला माझ्या हातची आवडते ना, मी नक्की करेन. असं म्हणून सखी म्हणते की हां कर ना, माझी ना खूप इच्छा झाली आहे आणि तू करून घे, मला ना खूप भूकसुद्धा लागली आहे. असं म्हणून ना ती घाईघाईने सांगत असते मीनाक्षीला करायला, पण मीनाक्षी मात्र डिवोर्सचे प्रश्न विचारण्यामध्येच गुंगलेली असते. ती ना वारंवार डिवोर्सचं विचारत असते की तू डिवोर्स किती टाळटाळ करणार आहेस, तुला घ्यावं तर लागणार आहे, तसं ठरलं तर आहे. त्यावर ती म्हणत असते की तू आता हे असं ड्रेस बांगड्या घालून दिसते तर छान आहेस, पण हे कधीपर्यंत. असं बोलल्यावर सखी म्हणते का का काय झालं, मी इथून पुढे घालू शकते ना ते. त्यावर काकी म्हणते की अगं आता तुझा डिवोर्स होणार आहे, मग तर तू हे सगळं घालू शकणार नाही ना. असं बोलल्यावर मात्र सखीच्या पायाखालची जमीनच सरकते. सखीला काही समजत नसतं की आपण काय आहे. त्यावर मीनाक्षी तिला म्हणू लागते की हे बघ तू टाळाटाळ करते आहेस, मला सगळं समजतं आहे, पण कधीपर्यंत तू टाळाटाळ करणार आहेस, कधी ना कधी तुला ही गोष्ट करावीच लागणार आहे आणि ते करणं तितकंच गरजेचं आहे. असं बोलल्यावर सखी मात्र तिला म्हणते का काकू तू जा ना ती मिसळ बनव, मला ना खूप ना भूक लागली आहे, तू ती उसळ बनवलीस ना की मी पटकन जेवून घेईन, हा जो विषय आहे ना तो आपण नंतर बोलू. असं म्हणून ना ती ना तिला टाळाटाळ करत असते आणि तिला सांगत असते की आपण ना नंतर बोलू. असं म्हटल्यावरती इथे मीनाक्षी म्हणते का ठीक आहे, काही हरकत नाही, तू म्हणशील तसं, पण जरी तुला असं वाटत असलं तरी पण हा विषय टाळण्यासारखा नाही, कधी ना कधी ह्या गोष्टी होणार आहेत आणि तो तेवढा इम्पॉर्टंटच आहे, कारण का तू तसे म्हणालीच होतीस ना का मी सगळं झाल्यावर मी ह्याची डिवोर्स घेऊन टाकणार आहे, सुटका माझी होऊन जाणार आहे, म्हणून एवढा सगळा अट्टहास कशासाठी होता. असं म्हणून ना काकू तिला सगळ्या गोष्टी सांगत असते आणि असं म्हणल्यावर तिथे सखी म्हणते की जा तू बनव पहिले जाऊन उसळ, म्हणून ती तिथून निघून जाते. तेव्हा सखीला मात्र वाईट वाटत असतं. सखी म्हणत असते की आता डिवोर्स हे प्रकरण ना तिला काही फारसं पटलेलं नसतं, तिला कानाला डिवोर्स द्यायचा नसतो, पण तिच्या मनामध्ये प्रश्न येते घोंगावतच असतात की आता काय करू,
जेणेकरून मला डिवोर्स देता येणार नाही. असं म्हणून ना ती वारंवार तोच विचार करत असते. ती मान्य नसते करत की माझं कानावर प्रेम आहे म्हणून मला डिवोर्स द्यायचा नाही आहे. तिचं काहीतरी वेगळंच चालू असतं. त्यामुळे ना तिला डिवोर्स हा कानाला द्यायचा नसतो. तिला फक्त आणि फक्त त्यासोबत ना राहायचं असतं असं ना तिचं म्हणणं असतं. पण आता काय होईल पुढे हे तिलाच माहीत असतं. त्यावर इकडे काना ना त्याच्या रूममध्ये त्याचे कपडे आहेत ना तो सगळे लावत असतो आणि ना तेव्हा ना त्याच्या कपड्यामधून ना एक कपडा पडतो. तेव्हा ना तो म्हणतो की हा कपडा कुठला आहे, हा तर मी फेकून दिला होता आणि हा कसा काय मला इथे माझ्या कपड्यांमध्ये सापडला. तेव्हा ना त्याला सगळा जो काही झालेला प्रकार आहे ना तो आठवत असतो की त्या दिवशी रात्रीच्या काळोख्या अंधारामध्ये कोण होती ती बाई जी ब्लँकेटमधून ती गाडीत बसून चालली होती आणि तिचा ब्लँकेटचा फक्त हा मला तुकडा हातात आला. असं म्हणून ना तो विचार करत असतो. त्याच्यानंतर तो म्हणत असतो की जाऊ दे, जास्त विचार करून डोक्याला त्रास देण्यापेक्षा विषय सोडून दिलेला बरा. पण त्याच्या मनामध्ये ना राहून राहून का न होईना तो विचार आहे ना तो येत असतो की कोण आहे ती बाई आणि काय आहे त्याच्यामागचं रहस्य. आणि ती बाई दुसरी तिसरी कोणी नसून सखीची खरी आई असते आणि तिला मात्र सरकारने ना डांबवून ठेवलेलं असतं. आणि तेही डांबवून ठेवलेलं तिथे ना इथे सरकार जाते आणि तिला ना सगळी भेटण्यासाठी तिथे गेलेली असते. तेव्हा ना ती तिथे त्या सखीच्या आईजवळ ना काहीतरी फेकते आणि तिला म्हणते का धर, हे घे. असं बोलल्यावरती ती बिचारी मात्र उठते. तिची अवस्था तर इतकी बेकार झालेली असते की हे फक्त आणि फक्त सरकारच करू शकते. तेव्हा सरकार म्हणते का तुझ्या तुझ्या लेकीमुळे ना आज ना एवढे सगळे प्रॉब्लेम झाले आहे. ती ना डोईजड व्हायला लागलेली आहे आणि ती स्वतः हट्टपणा करायला लागलेली आहे. असं म्हणून ना ती सगळं काही सखीला म्हणत असते का आत्तापर्यंत ना फक्त सह्या पाहिजेत ना म्हणून तू जिवंत आहे, नाही तर मी तिला कधीच मारून टाकलं असतं. असं बोलल्यावरती इथे सखीची आई सगळं काही शांतपणे ऐकू लागते. तेव्हा ती म्हणू लागते की हो, आता ती सखी लहान राहिलेली नाही आहे, आता मोठी झालेली आहे आणि तुझ्या चेहऱ्याकडे बघून नक्कीच वाटत आहे का माझी सखी तुला डोईजड झालेली आहे आणि तिच्यामुळे आज तुझ्या तोंडचे पाणी पळाले आहे. तुझ्या तोंडावरचे सगळे हावभाव आहेत ना ते फक्त आणि फक्त माझ्या लेकीमुळे बदलले आहेत आणि तिला आज न उद्या सगळ्या काही गोष्टी आहेत ना त्या समजणार आहे. असं बोलल्यावरती इथे सरकार म्हणतं की ना तू जरा तोंड बंद ठेव, तू जास्त शहाणपणा करू नको. तिला कोण सांगणार आहे तुझ्याबद्दल आणि ती तुझ्यापर्यंत कशी पोचू शकते. तिला काही गोष्टी माहितीच पडणार नाहीत आणि मी त्या कळूच देणार नाही. त्यावर सखीची आई म्हणू लागते का हे बघ, आता सखी लहान राहिलेली नाही, तुझ्याभोवती आई आई करून फिरणारी आता सखी राहिली नाही, आता मोठी झाली आहे. तिला तुझे सगळे खोटे नाटे जे गुण आहेत ना ते सगळे समजत आहेत. असं बोलल्यावरती ते सरकारला राग येत असतो. तेव्हा सखीची आई म्हणत असते की तिला आता सगळं काही समजलं आहे आणि ती ना सगळ्या गोष्टीचा शोध घेणार आणि ती नक्कीच यामागे शोध घेऊन टाकणार आहे. तू गौतम भाऊजींना कुल्फीबद्दल धमकी दिलीस म्हणून काय झालं, ते तर गप्प बसले आहेत, पण सखीचं काय करणार आहे? सखीचं तू तोंड कसं काय बंद करू शकणार आहेस? सखी काही गप्प बसणाऱ्यातली नाही, ती धाडसी आहे आणि ती ना माझी लेक आहे, ती इथपर्यंत येऊनच दाखवणार. असं बोलल्यावर सरकारला थोड्या वेळासाठी राग येतो, पण ती म्हणत असते का तुझं बोलणं काय आहे तिला कळत नसतं. आणि इकडे जी हर्षदा असते ना ती इथे वरती चहा घेऊन आली असते सखीला. ती म्हणत असते की तुमचं सकाळचा चहा आहे ना तो राहिला होता म्हणून आहे ना गौतम सरांनी तुमच्यासाठी पाठवला आहे. असं म्हटल्यावर सखी म्हणते की ठेव तिथे, किती छान आहे ना काका, त्यांनी माझ्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी पाठवल्या आहेत. त्यावरती तिथे गौतम येतो आणि त्याचं म्हणणं असतं की सखीला काहीतरी तो दाखवण्याचा प्रयत्न करत असतो. तर सखी चहा ओतायला जाते पण तो चहा ना सगळा ट्रेमध्ये सांडून जातो. तेव्हा ना ती त्यातला चहा खाली सांडलेला आहे ना ट्रेमध्ये तो तिथे क्लीन करायचा प्रयत्न करत असते म्हणून ती साफ करते आणि त्याच्यामागे ना फोटो असतो. इकडे मात्र सखीची आई ओरडून ओरडून सांगत असते का माझी सखी सगळ्या गोष्टी शोधून काढणार आणि सगळ्यांबद्दल ती चांगलं करणार. असं बोलल्यावरती सरकारला मात्र राग येऊ लागतो. सरकार म्हणतं की ती कशी काय शोधून काढते ना हे बघते मी आणि तिला कोण सांगणार आहे गं तुझ्याबद्दल आणि ती कशी काय तुझ्याकडे इकडे पोचणार आहे, तिचा काय संबंध. असं म्हणून ना सरकार असतात तर सखीच्या आईला ना एकदम धमकी देत असतात आणि तिला म्हणत असतात का तिचं असं झालं तर तुला आणि तिला मी जिवंत ठेवेन का. असं म्हणून ना सरकार ना तिच्यावरती जबरदस्ती करत असतात, तिची केस ओढत असतात आणि तिला ना वेदना सहन होणार नाही ना असे तिला त्रास देत असतात आणि बिचारी ती सखीची आई आहे ना सगळ्या काही गोष्टी आहेत ना त्या सहन करत असते.
आणि सगळं काही ऐकून घेण्याचा प्रयत्न करत असते. परंतु सरकारला समजलं असतं की सखी काही शांत बसणार नाही, ती बरोबर सगळ्या गोष्टीची वाट लावणार आहे.